हायला फुलूप लावून कुठे गेली बस सुगंधा सुगंधा इकडं बी नाही चल तिकडं बघू खाली. ए सुगंधा कुठे गेलती तू? बाहेर गेले होते का बरं? काय झालं? तू वावरात आहे ना कोणतरी मर्डर करून आणलाय मड टाकले. हो तर दारू कमी पित जा. काही बडबड काय करता? एक काम सांगितलं ते करायचं जीवावर आलं म्हणून याच चाललं का? जीवावर बिवार नाही आलं. मी पाणी धरित होतो मी असा पुढं गेलो ऊसात ते बघायला पाणी कुठं गेलं म्हणून खापक्यास मला पाहायला लागलो. मोठं मड आहे हो. चला बरं दाखवा बरं मला. काही पण काय बडबड करता? हा चल तसं चला. तुला विश्वासच येणार नाही माया. काही पण बघायचं नुसतं दारू पित राहायचं. हे बघ काय झालं हो? काय नाही हात नको लावू ठसे बी शिवून म्हटले मग. अयो हो झालं भाऊजी ऐका ना याचं काहीतरी उचला कुठेतरी नेऊन टाका बाबा. हे कुठं मग डोक्याला ताण करता. हो लोकांना जर कळालं मग शेतामध्ये असलं काही पडलेलं आहे हो लोक मला काय म्हणतील. तू जेवढी घाबरली ना तेवढा हातून मी बी घाबरलो. माझी लिंडी पातळ झाली पण आल्या असं नाही टाकणार भाऊ. मला थोडी घेतली ना बरं वाटत माझ्या पाय जमिनीवर राहते. अहो मग घेऊन या ना थोडीशी. पैसे लागत त्यांना. अहो तुम्हाला काय लागेल तेवढे पैसे देता. तुम्ही ते पैसे घ्या आणि थोडीशी टाकून या म्हणजे हे पहिले उचलून टाका इथून. चला पैसे देते मी तुम्हाला. कटाळा आलाय व काम नाही तर काही. नीट बस ना. वास येतोय घरी. अयो मग येतोय मासाडतो अंडे. हा कशाला प्याला रे? रात्री पितो जे पितो दिवसा पितो का? रात्री प्यायचं वेगळं होतं. हा दिवसा कमी पिलो तुला माहिती आहे का? प्याला काम बी तसं डेंजर होतं रे श्यामे. तसं आहे ना माझं आहे ना धाडसच झालं नसते नाही रे बाबा. हा काम बघितलं तरी माझ्या अंगावर काठी फुटते. काम डेंजर होतं हा ते करायला धाडच लागत म्हणून पियाला. असं काय केलं तू? मर्डर. अरे कोणाचा? कोणाचा? अरे कोणीतरी ना मर्डर करून आहे ना सुगंधाबाईच्या वावरात आणून टाकलाय. काय सांगू तू? आणि डायरेक्ट सुगंधाबाई मला काय म्हणली माहिती आहे का? पैसे देते मी ते उचलून आहे ना पुढे म्हणजे तो म्हणजे विल्हेवाट लावली. येडा बिडा झाला काय तू? अरे कशाला पडत्या बाईच्या नादी लागला तू? तुझं कळतं काही? ती मोठी भानगड असते ती. हा उद्या चौकशी झाली तर जेशील ना खडी फोडायला आयुष्यभर. तुम्ही मला 10 रुपयाला पैसे दिले ना तसं अरे 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 95 जीव घालतो का धोक्या? तुला कवा अक्कल यायची झाल्या? अरे मला येऊन भेटायचं सांगायचं मला काय झालंय काय नाही ते. मग आता काय केलं मग तू आता? अरे साधं झोपडी तर इथून उचलेला पलीकडे फेकला डेपुटीच्या वावरात. काय बावड झालं रे तू. मी 10,000 पेलो ना माझं काळीच कुणाला घाबरत नाही. जाम्या मर्डर भेटर आपल्याला ना आपल्याला काय म्हणायचं. जेव्हा पोलिसाची उलटे फटके आणि धुरी कळ ना तुला तवा गेले कामातून काय खरं. अरे श्याम्या हे सगळे जग आहे ना. काय रे श्यामा? काय नाही अण्णा. श्यामा आज जरा उदास वाटत इकडे काहीतरी. आज ना असं करमतच नाही यार. अण्णा गावावर बालट येणार आहे आपल्याला मोठं. हा नाही मोठं बालट येणार आहे गावावर आपले. ऐक ना श्याम मला आहे ना सकाळपासून आहे ना असं वाटत उदास. सकाळी पण कुत्रे लई भुकत होते भाऊ जायला. आज असं वाटत काहीतरी घडण काय म्हणून तो काहीतरी आणलीच भाऊ बातमी रे. काय झालं? आता बातमी काय सांगावं तुम्हाला अण्णा? काय झालं रे? तुमची लेक सुगंधा तिचं काय झालं? तिचं काय नाही. तिच्या वावरामध्ये तिच्या वावरात कोणाच तरी मड होतं. हा मला झाल्या म्हणला
ज्याला म्हणला मला तिने सांगितलं, मी त्या वावरातलं ते मड घेतलं आणि ते ना डेपुटीच्या वावरात टाकलंय. आता हे कोणाचं मड आहे, काय कोणी केलंय, कसं काय काही माहित नाही अण्णा, माझ्या कानाला खबर नाही. तुम्हाला सांगतो या पा गावात ही गोष्ट माहीत होणारच आहे आज न उद्या, बरोबर आहे की नाही. पण आपण गप राहायचं. तुम्हाला सांगतो या पा अण्णा, तुम्हाला सांगतो मला ज्याने काहीच सांगितलं नाही, म्या तुम्हाला काहीच सांगितलं नाही, तुम्ही काय ऐकलं नाही. तेरे बी चूप मेरी बी चूप आणि ज्याला बी चूप. नुसते उद्योग वाढवायचे नाही, जेव्हा कळन तेव्हा कळन. अरे मी चूप राहीन भाऊ, कोणाला काही बोलत नाही. तुम्ही बोलू नको, जसं काय काही माहीतच नाही भाऊ. हा अरे भाऊ यार, मी नाही कोणाला बोलायचो. कोणाला बोलायचं नाही काय नाही. गावात इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. तुम्हाला भाऊ, कुठे निघाली? हे आलो आलो थोडं काम घे. आहे का? आलो मी, काय नाही भाऊ, मी नाही कोणाला बोलत काही. आईला या अन्नाचं अवघडच आहे घरत्यांचं, आणि तेच निघून चालले. मी तरी काय करू बसून. डेपोटी, हो डेपोटी, हो डेपोटी, अहो डेपोटी, ए नामदेवा. अण्णा काव अयो अयो नामदेवा, अरे काहीतरी बालांट आलो भाऊ गावा परत. बघा बघा मला माहितच होतं. सांगा सांगितलं होतं ना. सांगितलं नाही सांगितलं भाऊ, नाही सांगितलं म्हणजे तेरी बिचूप मेरी बिचूप म्हणजे अहो काय झालंय? काय काही नाही झालं. पुढं काय झालंय? काय दुखत काय अण्णा? काय आलंय? नाही काय सांग ना तू, काय सांगायचं सांगू ना आपल्याला ते अण्णा ऐका अण्णा. अरे ते गावचे डेपोटी उपसरपंच आहेत, गावातली दुर्घटना सांगाय नको का श्यामा? नका ना बोलू. तुम्ही कसं तुम्ही सगळं सांगा. आता तू सांग, तू झालंय काय नेमकं सांग. डेपोटी काय दुर्घटना घडली, काय? गावात खून झाला भाऊ. आणि मढ वावरात पडलेलो. कोणाच्या? तुमच्या वावरात कोणी केला? सांगू म्हणतो तुम्हाला. तुम्ही सगळं सांगत राहा अण्णा. अरे खून कोणी केलाय? काही माहित नाही. त्या पहा डेपुटी तुम्हाला सांगतो, मला काही माहित नाही. म्हणजे मला जाल्याने ना ते मढ वावरात तुझ्या वावरात टाकलं का काय? काय नको असं. तुम्हाला कोण म्हणलं? तुम्हाला कोण म्हणलं? आता घ्या नाव, घ्या नाव. आता घ्या ना माझंच नाव घ्या. जाल्याने याला सांगितलं, श्यामाने मला. आणि डेपुटी मी काय केलं नाही डेपुटी. अरे तुम्ही काय येड झाली का? जालीने तो टाकलं काय? नाही हो, मी म्हणलो याच्यामुळे सांगू नका म्हणतो मला. आता तुम्ही घालून. अरे मग तुम्हाला माझंच वावर कसं काय भेटलं? कोणाचा खून झालाय? मला कुठे काय तुम्ही? ऐका ना डेपुटी, मी बाथरूम बसलेलो होतो, झालं पिऊन आला मला. मी म्हणलं कोण प्याला? तुम्ही मला सांगितलं, मग डिरिंग होत नव्हतं काम करायला म्हणून मी पिलो. मग मी विचारलं काय काम केलं होतं? तो मला म्हटला असं असं झालं. सुगंधाने मला प्यायला पैसे दिले आणि सुगंधाच्या वावरात ते काहीतरी होतं आणि मी तिथून उचललं आणि ढकललं आणि तुमच्या वावरात कान फटा टाकतोय. जाल्याने सांगितलं आणि अण्णाला तो सांगितलं. तुम्ही बी काय अण्णा, मला बी घाबरलं होतं. आता ते पेलवर काय त्याच्या दिवसात ठेविता? मला बी घाबरलं तुम्ही. अहो नाही डेपुटी, पेलेला माणूस कधी खोटं नाही बोलत. तुम्हाला सांगू तुम्ही, तो खरंच बोलत असणार आहे. घडलं असं. तुम्ही डोळ्याने पाहिलंय का? नाही मग कसं मग तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर? त्याने आतापर्यंत किती आपोआप पसरल्यात. ते बी खरं आहे बरं का. एक काम करा, चला नाही भाऊ. अरे आमच्या संघ चला, आम्ही तू आम्ही आहे ना श्यामा. चल पाहिलं मी साऱ्या गावात सांगितलं म्हणून. चल मग चल आपण बघू तर खरं. नजरेने पाहून खातर जमा करू आपण भाऊ. पाहिलं का डेपुटी? बापरे, बांधून टाकलं इथं. अरे ह्या जाल्याला महाच वावर सापडलं का? मध्ये दुसरे वावर होते ना राव. मला काय पालट माझ्यावर हे ना अण्णा. झालं राव हे. बरं मी काय म्हणतो, भर धरू लाग मला हे तिकडं. डेपुटी हात नका लावू. कमून? ते ठसे उमटत्यान भाऊ. मग अहो मग हे मायावर येणार राव. आता हे कसं करायचं कसं? श्यामा बघ ना काहीतरी. म्हणजे मला लावा खडी फोडायला तुम्ही. अरे जाल्याने टाकलं, श्यामे टाकणार आहोत तोड. तू या दोस्ताने टाकलंय मायर बालटी. मी काय करू? जाले त्यासाठी प्याला, दारू प्याला, त्याला मग डिरिंग आली, मग त्यांनी टाकले. अरे मग एक काम कर ना भाऊ, तू बी पी ना. तुला मी पैसे देतो, थोडीफार पी आणि नेऊन टाकला. आता तुला डिरिंग यायसाठी मायर नको रे, बालट येऊन देऊ. ऐक माझा राड्या, जर तुला पैसे धर श्यामा. पैसे धर. हे बघ 500 आणि हे परत 700 सगळे घे. आणि एवढं फक्त माझ्या इथं टाळू रे. मला आहे ना, मला नको भाऊ, मी जबाबदार नागरिक घे. मी करतो डेपुटी, तुमच्यासाठी करतो बरं का, पैशासाठी. कोणाची कानाला खबर लावणार नाही. आबा बरं का अण्णा, मला काय तोंडात आबा यायला लागलं. तुम्ही ना मग नाव घेऊ नका परत. आणि तुला मी सांगितलंय म्हणून कोणाला बोल. नाही अजिबात नाही. टाका, चला आबा अण्णा, चला ना. मी करतो बरोबर. हा झाल्या काय रे? उठला काम आहे तुझ्याकडे.
बोल ना. अरे उठ ना, नाही महत्वाचं काय नाही, उठ उठ उठ. काय झालं श्याम्या? कोण गेलं आता? अरे कोण केलं नाही, मग हे तूच करू शकतो. काय? वाघ माझा वाघ आहे तू. वाघ, वाघ. दारू पिलो ना मी वागच होतो भाऊ, तुला माहित नाही. एक काम करायचं, काय? हे असा कलर दिसला ना माझ्या आगात येतं बरं का. हा मग विषयच नाही. हे बघ 500 रुपये येते, सोपं काम आहे. वाघा तूच करू शकतो. जे सकाळी केलं ना तेच परत करायचं. डेपुटीच्या वावरातलं मड ना टाक ना, कोणाच्या बी वावरात तुला काय करायचंय ते टाकू. चालतंय, लांब नेऊन टाकतो. इथं 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 माहित नाही झालं पाहिजे, या कानाच्या ह्या कानाला. हा चल जातो मी, करून टाक तेवढं. हा. सांग नको. आता पण टाकायचं कुठे जायला? आईला कुठं गेलं काय नु, कुटाणा नाही तर कुटाणा. बिन भाड्याच्या खोलीत घालायचं जे आल्या मुसकडत फोडी तो भेटला ना आता. उठ 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 उठ. का रे? सर भाऊ तुम्ही हा सदा भाऊचे, तुला ओळखलं तेवढंच नशीब झालं माझं थोर. काय झालं? काय झालं? नजर जागेव घे. झाल्या अहो झालं काय? मला का ना आणता? झाल्या ती मड माय वावरात का टाकलं? कोणतं मड हो? तो मारलेलं. मी? तो माझ्या वावरात मड टाकलं का नाही? नाही. खरं सांग, तुला किती किती दिले कोणी? त्याच्या दुप्पट देईन. असं म्हणलं ना हा. सदा भाऊ, मी सगळं सांगत असतो. हा मग कोणी सांगितलं तुला माझ्या वावरात टाकायचं? लय आपलं टाईटवाणी असे बोट दाखिले ना, मग आपण सांगत नसतो. नाही रे कारण बा. मी आधी टाईट मारले. हा तो ताईट मारलेली आहे. तू घरचा लय घरंदाज आहे. तो बँकेत आहे ना, टॅक्स पडतोय मला माहिती आहे. त्याचीच घेऊन आलाय नि इथं पाडलाय. कोणी पाजली? खरं सांग कसं सदा भाऊ हा तुम्हाला हा हा खरंच सांग. ती मोड ना चलत आले असेल. तो मुस्कट फोडू का? मड चालायला लागल्यावर ती मड राहत नाही, ती जिवंत असतं. मग ती मेलेलं मड माझ्या वावरात कसं काय आलं तेवढंच सांग. आले नटवाकी सदा भाऊ आत्ता. हा श्याम्याने मला सांगितलं डेपुटीच्या वावरातून उचल आणि सदा भाऊच्या वावरात नेऊन टाक. वा वा वा. चांगलं काम केलं पुण्याचं. चल श्यामेकडे. मी नाही येत, तुम्ही तुमचं बघा, मला काय नाही आता. हा मग जातात मग पुढं बिन भाड्याच्या खोलीत सोनकेडा राईस खायला. पोलीस स्टेशनला तूच खून केला म्हणून सांगन. त्याला सांग त्याचं विल्हेवाट लावायला. त्या श्यामेला म्हणावं तुझे तुकडे घेऊन जा, कुठे काट लावायची त्याची विल्हेवाट लाव. चल. नाही मी येतोय बाबा. अजय नाही, चप्पल घाल. बिगर चप्पलचंच राहते आतमध्ये. हा तुम्ही ए आला नागूजी आला. काय झालं त्याला? काय झालं? त्याला नाही काय झालं, मग ते तर प्याला आहे. पण तो डोळे सुजलेत, तू मिशा मोठ्या झाल्यात, सदा तुझी ढेर पुढे झाली. कमून तुला तिथे आयो झालो हा? मड उचलून डेपुटीच्या वावरातलं माझ्या वावरात कोणी टाकायला सांगितलं? श्यामेनी. श्याम्याने. मी काय सांगितलं तुला यांच्या वावर टाकायचं? मी तुला फक्त टेपडीच्या वावरातलं उचलायला सांगितलं होतं तुला. यांच्या वावर डेपुटीच्या काय टाकलं तुला? वावरातलं उचलायला सांगितलं हा. आणि त्यांनी माझ्या वावरात टाकलं. हा मी नाही सांगितलं याला टाकायचं वावरात. पण डेपुटीच्या वावरात होतं. हा हा पण त्यांनी चुकून माझ्या वावरात टाकलं. हा डेपुटीने सांगितलं. धन्यवाद जालू शेठ. ह्यो काय म्हणला माहितीये का? तुमचं काम. हा काय म्हणला? ह्यो म्हणला उचलायचे 500 आणि टाकायचे 500. 1000 1000 रुपये रुपये. वा वा वा. डेपुटी गुण किती घेतले ना? येताना 90 आणा मग. हा याच्याकडून 99 चांगली इंग्रजी घे. अहो पण मी काय केलंय मग? तो काय केलंय म्हणजे तू तर पहिला आरोपी. डेपुटी हो डेपुटी. डेपुटी डेपुटी बाहेर या. बाहेर आहे बरं. हे काय सदा भाऊचं काही काय? सदा भाऊचं काय? काय झालंय? काय झालं? काय माहित माहित नाही का काही? अरे काय झालंय? काय अरे पेढा खाऊन येड्या गावाला जायचं सोडून द्या.
काय झालंय काय पण माझ्याकडे कशाला आणलं याल तो कशाला आणलं असेल मी त्याला काय रे श्याम्या हा अरे खायचं सोड काय म्हणताय ते चिडकी नाही तू चिडकाय तुरीची शेंग होती. माझ्या वावरात मड टाकलं का याला झाला का काय कोणचं मडण माझं ना काय मड्यात संबंध तुम्ही इथून निघा माझा अजिबात संबंध नाही मड्याचा आणि माझ्यापाशी यायचं बी नाही तुम्ही आपल्याला काही संबंध नाही, चल, मुंबईत हे संबंध. तू हल्ला ना तर दुसरा मर्डर होईन एखादा ए बघ हे बघ मर्डर करीत म्हणतोय मी जर मेलो ना याला धरून दी माझा काय संबंध आहे? मी साक्षी आहे. मी साक्षी हा, आहे. मला माहिती आहे. तुझं बोलणं रेकॉर्ड केलंय डेपोटीच्या वावरातलं मड माझ्या वावरात टाकलं ते रेकॉर्ड आहे ते बाकीच्या गोष्टी सांगू नको मी काय सांगितलं तुला जोर नका लावू मी काय सांगितलं? पायो पाय हा, नाही याच्या वावर त्याच्या कुठं? छाती उभा राहिला ना मेलेला आहे. फरक पडत नसतो तुम्ही काय कट केलाय कोण मारलं माझ्या वावरात टाकलं अरे सदा ह्योच मला सांगायला आलता डेपुटी तुमच्या वावरात मर्डर टाकलंय म्हणून अय भोरे मग माझ्या वावरात टाकलंय म्हणून काय सांगतो तुमच्याच वावरात आहे ना मळे तू आता काय मला समजा ना डेपुटी म्हणतात माझ्या वावरात तू म्हणतो माझ्या वावरात अहो तसं नाही सदा भाऊ आधी ना ते मला डेपुटीच्याच वावरात होतं आम्ही येऊन डेपुटीच्या वावरात सांगितलं. होता न का आम्ही येऊन सांगितलं यांना मग आम्ही गेलो पाहिलं शहानिशा केली हा. यांनी मला पैसे दिले हे म्हणले माझ्या वावरात दुसऱ्या वावरात टाक मग मी जाल्याला सांगितलं मग जाल्याने तुमच्या वावरात टाकलं मग काय संबंध नाही त्याच्यात? अय श्याम्या आग लाव्या अरे दा- डेपुटी माझंच वावर सापडलं का तुम्हाला त्याची विल्हेवाट लावायला तुम्ही किती शाळा केल्या किती डोळे मारले आणि किती बी असा साळसूतपणाचा आणला तर जमणार नाही माफी साक्षीदार होईल इसापूर सब जेल सोडून देणार तुम्ही नाशिक नाही डायरेक्ट तिहार जेल अरे बाबा ऐक ना ते मड आहे ना ते माझ्या इथं होतं हा. पण मी जाल्याला काय सांगितलं होतं बाबा ते काय मी बी कोणी मारलेलं नाहीये ते कोणी आणून टाकले काय माहितीये उग बालड माग लागून म्हणून मी श्यामीने मला सांगितलं तर मी तसंच त्याला म्हणलं भाऊ ते उचल आणि कुठेतरी नेऊन टाक माझ्या डोक्याला टेन्शन नको मी येणारच नाही तिकडं मला काय माहिती तू भांडण तुमच्या मागे लागेल तर आमच्या मागे सोडून द्या म्हणजे ह्यो झोपला नाही पाहिजे की उन्मरण ना अरे मग मला मारतो का काय दर बाहेरला मला कैची सापडू नको हे बघ माझा काही संबंध नाही त्या मर्डरची आणि त्या मड्याची तुला सांगतो ते पडलेलं होतं दुसरीकडे ते जालेने माझ्या पेनाच्या रातात माझी दारून टाकलं मी त्याला म्हणलं बाबा माझ्याकडे बालन नको ते हो कशाला माझ्या विचार सांगतो म्हणून मी श्यामेला म्हणलं ते जाल्याला सांगून बघ ते दुसरीकडे टाकता आलं तर टाक दुसरी काढलं तिसरी काढलं तुमच्याकडे आलं तुमचं माझ्याकडे आलं अख्ख्या गावातले काय 7-12 कोरे झाले होते का माझ्याच वावरात टाकायला अरे. तुम्हाला वतनदार घरानं तुमच्या डोक्यात खटकत ना अहो येडा इद्रा असताना तिसरा याच्या घेऊन गेला असता अरे बाबा वतनदार घराणेवाल्या पुढे पुढे वतनदार घराणे घोषितो तुमच्या वतनदार घराण्याला कवा आमच्या घराणं आडा आलंय दरबारला तुमच्या घरानं पुढे ठेवलंय आम्ही दिले ना तुम्हाला काय आम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि तुम्ही डेपुटी पुढला दिसताय न तुम्हाला चित्र याच्या ताब्यात गावीन म्हणून आधीच कांड केलं त्या मड्याची विल्हेवाट लावा डेपुटी बुट घाला एक काम कर मी बी येतो सगळ्याला नेऊ अण्णा बिन्ना श्यामे गोळा करू आणि बघू आणि ते जालेला बी नेऊ आराम करावा काय सगळ्यांना केलं ते? द्या, हा, पण माझा वावर मोकळं झालं हा, चल पाहिजे. चल चल मला हा, गहू पेरायचा हा, तिथं. पेर 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 इथं अण्णा बसलेत अण्णा चला बरं तेवढं मड उचलायचंय हा नको भाऊ काय संबंध म्हातारपणी अहो मला माहितच नव्हतं तुम्ही मला माझ्याकडे श्याम्याला घेऊन आले त्या श्याम्याला सांगितलं मी ते मड उचलून टाक त्यांनी काय केलं त्यांनी जाल्याला सांगितलं जाल्याने दिले याच्या वावरात टाकून श्यामेला सांगितलं होतं त्यांनी असा उद्योग केला आहे चला ना मला म्हातारपणी नको भाऊ. येता आरोपी नंबर 1 म्हणून तुमचं नाव घालायचं चला ना आता याच्या कुठं आडमोठे नाही नादी लागत सोसायचं जेल चला ना ए, चल भाऊ आडमोठे तुम्हाला सोसायची का करणी ती चला 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 चप्पल घाला नको म्हाताऱ्याला बोलू म्हातारे तरी सोड चला करशील त्यांना जमलं का हा इकडे कोरड्या रानातून इकडे गावात टाकलं कालच पाणी परवा पाणी दिलेलं आहे याला अरे तू काय मायावर आळ घेतो येडा झाला का काय मी सांगितलं का काय रे तुला तिथे टाक म्हणून सांग ना त्याला मग अहो टाक म्हणून सांगितलं नाही इथं कसं काय आलं त्याला पाय फुटले काय अरे तू माझ्यावर काय दरबारात दात खातो पाय फुटले अरे तुला सांगितलं होतं ना बाबा या दुसऱ्याच्या वावरात काय टाकलं लांब नेऊन वडाला फिरायला टाकलं नाही, वरा लांब होता ना इथं लगेच असं उचलून टाकायचं अरे अरे दोघं ऐका अहो तुम्हाला माहित नाही डेपोटी गोत्यात आणायचे काम आहे ते. बरं भाऊ तू आपल्या बघा बघा हे सुद्धा खरं म्हणतोय अरे श्यामा तू ऐक बसाना दोघं एकाच गावातले राव कशाला एकमेकाला गुतीता काय म्हणतात बसले गोतीचं नाही मी नाही तुम्ही गुतवायचं काम केलंय तुमच्या वावरात होतं पहिलं माझ्या वावरात टाकलं अरे बादास शेजारी वावर आहे त्याच्यामुळे या आरामखोरांनी इथं आणून टाकलं तुला सांगितलं तू कशाला सांगितलं याला माझ्या डेअरिंग नव्हती म्हणून त्याला सांगितलं अरे डेअरिंग नव्हती पैसे घ्यायला कशी डेअरिंग झाली तुला त्याला
अरे कशात बी कसे पैसे काढा. भांडायची वेळ नाही डेपुटी भांडायची नाही आज जेलमध्ये कोंडायची वेळ झाली तुम्ही नामू नामू म्हणू नका बरं ऐकून घे बोल काय काय अण्णा का सदा भाऊ तुम्ही सध्याचे ग्रामपंचायतीचे राव काय करा राव अहो हे डेपुटी आहेत अशा घटना घडत आहेत गावात दुर्घटना होत दुसरीकडे घडत त्या माझ्या वावरात नाही ना घडत अशा घटना अरे जरा तोंड बंद ठेवते म्हातारा माणूस काय बोलत आहे ते तरी ऐकून घे अहो घसा कोरडा पडला तोंडात वल गेली जे फिरू फिरू बोलतोय मी असलं असलं बोललं माझ्या वाणी टाका गपना बोला अण्णा तुम्ही काय काय करायला पाहिजे म्हणणं ऐका ह्या घटना घडत येत ना त्याची शहनिशा करा जरा पगायला उघडून काय आहे त्याच्या आधीच भांडू नको अण्णा आपण हात कसे लावायचे हात कसे लावायचे इकडं बांधाव घ्या हा बांधाव घ्या काय तुम्हाला कॅमेरा एक मिनिट हा बघ आपण काय गुन्हा केला नाही ना मग काय भ्यायची गरज आहे कर नाही त्याला डर कशाला हा बघ मला काय म्हणायचं जर आपण मारलंच नाही तर आपण कशाला भ्यायचं मग त्याच्यात काय काय ते बघा एक काम करा आपण रीतसर करू शामराव मोबाईल काढ हा मोबाईल काढ व्हिडिओ शूटिंग कर नको मोबाईल काढू या इकडे घ्या. बरं हा माझ्या वावरात घे चल काढ भाऊ शूटिंग काढ चल माझी शूटिंग येईल माझ्या वावरात. जरी इकडून धर ना दोघांनी हात लाव धर मग पाहू नाही. कोर्ट कचेरी सारं करू आपलं काय काम संपलंय श्यामे. शूटिंग लाव ना ए, आणि हे बघ जर काही असलं तर पोलीस स्टेशनला आपण कळू सगळीकडं ए वाशी तू नाक लाव का कापच गाडा नाकाने मारताना हो तुम्ही मला काय होत नाही मला देशीचा वाशी रक्ताचे सगळं रक्त हे अरे अरे जाल्या अरे हे अरे हे अरे हे कापलेल्या कोंबड्याचे मुटके पाय येत आणि त्याच्यात ते गचपान नसं यायचं त्यांचं पाखाचं ते ओल्ले केलेले त्याच्यात त्या चिकनवाल्याने आणून टाकलंय राव. एवढा माणूस उचलन कसा माणूस गुणीत बसन कसा बापरे काय हे डोकं एका याच्यावर ह्या गोणीहून काय राडा केला राव अरे तो तरी सोडून बघायचं ना आणि अरे, इतकी आपा पसरली मी जर सोडला असतं डेपुटी ते नाके मी शिजून काढले असते रे गप काय राव यांनी काय कुठाने घातलेत हे आणि तू ये ना तू जरा थोडं शहानिशा करीत जा आणि मग लोक आरोप करीत जा शहानी सण खरंच माणूस असतं मग आमच्या वावरात मर्डर झाला वतनदार घराण्याच्या वावरात मर्डर भाऊ, तो- असती पेपरला बातमी आमची इज्जत कमी झाली असती यांचं वतनदार- पत्रकार लोकांचं लय अवघड असतं यांचं वतनदार घराण्यात नाव आहे ना एकदा जाऊ द्या गिनीज बुकला आता डोकं हा, काढू चल, शकत बघा, नाही. हा बघ, पाचशे द्या आता. पोटर मारीन हा बघ आता इथून पुढे याच्यातून एक आपल्याला शिक्षा मिळाली की कुठेही कधीही काही झालं असं प्रकरण गावातल्या कुठं होऊ आधी पोलिसांना खबर करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे आपल्यात गोंधळ नाही घालायचा चला आता एक काम करा आता एवढे पैसे खाले हे वड्या लिहून टाका आता चला. पैसे. हा दिलेत पैसे चल राव द्या याव द्या वास अरे जाणार टाक ना देतो पैसे टाकून ये दोघं टाकून ये हे टाकून हा, हा देतो चल पहिले कोण द्या चला 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 या पोऱ्याच्या आहे ना तोंडात तो पाय घाल त्याला तुमच्या वावर टाकी ना परत मग आता उचला ना पाटकी उचला ना तो आणि इथं सणा भाऊच्या वावर टाकू नका मुडकं नाही ते नारळ आहे. चल पाणी कोण चाला पाणी कोण लई मा कडकून टाकून मारावं. अरे इथंच पडलं धर ढकली तर होय तुम्ही आरामाने घे आरामाने घे जा घेऊन जा हळूच दे हळूच नाही चल बाबा चल हा 500 घ्या यांच्या नळड्यात घाला 500 काय करते तू जानू फोन नाही केला मला सकाळपासून ते पण असं का नाटकं नको करू जास्तीचे ऐक ना मला एक पप्पी दे ना दे ना पप्पी एक बस गप माझ्याशी नको बोलू परत तुला सांगितलं होतं मी मला सकाळी फोन कर म्हणून हा नाटकी आहे का बस तू पप्पी दे मला दे ना पप्पी पटकन पप्पी दे पप्पी काय काय रे तुमचं मध्येच अरे मध्ये नाही हा. आमचं बाजूलाच आहे पण तू काय चाललंय काही नाही आपलं गप्पा मारत होतो मैत्रिणीसोबत होय त्याच्या केवढ्याला भेटू तरी पप्पी हे झाले पप्पी काय अशी विकत भेटती का ए झाल्या तू येडे बिडे झाला का रे काय मग अरे पप्पी भेटायसाठी 5-7 महिने पाणी घातला असेल त्यांनी माहितीये का तुला झाडाला
झाडाला नाही का दाड्या? मग आता मला सांग, गर्लफ्रेंड आहे त्याची. हा. हा? मग गर्लफ्रेंडला भारी गाडीवर घेऊन फिरावं लागत, हॉटेलला न्यावं लागतो, चांगलं चांगलं खावं लागतं, खिसा गरम लागतो त्याला खिसा. आपल्या आहे का खिशात दमडी? हा? आपण तर याला त्याला म्हणतो ना, मग पप्पी घेऊन दे 50. असं आहे आपलं. खरे जाऊ श्यामे. मग हे त्याच्या पण भारी जातो. पण मी काय म्हणतो, हा. अरे पप्पी जरा घरात घे जावा. इकडे गावात कशाला घेतो? पार ते आबाला ऐकायला गेली ना पप्पी. आबालाच काय खालच्या आळीपर्यंत गेली थेट ऐकायला. पण मी माझं बसलो होतो ना, तुम्ही कशाला ऐकता? मग घे. गावभर पप्प्या वाटा, आम्हाला काय करायचं? वाट 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 सगळ्यांना वाट 1-1 किलो. ये जा. हे असं तिथं पप्प्या देतोस फोनवर आणि ते दुसरीकडे जाईन निघून तरी याला काढायचं नाही. हो, शामराव जरा जपून बोला. मग एवढं सोपं आहे काय असं कोणी कोणाला पप्पी द्यायला? अरे मग लग्न करावं. हा, लग्न केलं म्हणजे घरात बसून पप्प्या घेता येतात. फोनवर कवर घेतो लांबून लांबून. लग्न करायचंय मला तसं. मग का करतो? अजून तेवढं सेटलमेंट नाही ना, थोडस जरा चांगला जॉब बी बघतो ना अजून जरा, असं ना? आणि मग करून टाकतो लग्न. हा, तू आहे ना जॉब बघ, सेटल होय त्यावरती डायरेक्ट सेटल वाले संगत निघून जाईल. तुम्हाला नीट बोलता येतं की नाही? कसं काय सेटल होईल? मग हे आता 2-4 महिन्यात सेटल होईल मी, घेतो लग्न करून. असं ना? एवढं काय? वय वय झालं. चल आपल्याला काय करायचं? घेत बस पप्प्या. चल गुलाबजांबू खायला बोलले पण त्यो ना. चल. बुजी खाऊन स्वतःला काही जमाना माझं सांगते. हा भेल ते पाहुणे होते. ए तेजस, काय म्हणते बुडी? काय चाललंय तू? काय नाही, नसतं मी म्हणत. बरं आपल्याला 2-3 दिवसांनी पोरगी बघायला जायचं बरं का? हो, पोरगी मला? हा, ते आपण फोटो पाठवले होते ना, तुझ्या घरचे ना तो माझ्याकडे दिला. हो. आमच्या नातीतली पोरगी आहे ना, बरोबर. त्यांना तुझा फोटो आणि तू बी पसंत झालाय. अच्छा. तुझे ते रील बिल बघत येतं, मग त्याच्यामुळे त्या पोरीला आवडलाय तू. तर ती म्हणली मी करायला तयार आहे. म्हणलं होत करू पोरगा आहे, काही ना काही त्याच्या जीवनामध्ये तो करणार आहे. हा, त्याच्यामुळं घरच्यांना बी तुझ्या सगळ्यांना घे आणि परदेशी आपण जाऊ. नाही मी बोलतो घरी तसं, पण डेपुटी सध्या ना माझं असं होणे चाललं लग्नाचं, म्हणजे अजून माझ्या डोक्यातच नाही लग्नाचं असं विशेष काही. अरे बाबा, कवा लग्नाच्या डोक्यात आणतो? आता काय 40 झाल्यावर लग्नाच्या डोक्यात आणतो का? नाही म्हणजे करायचंच आहे, पण अजून फक्त कन्फर्म होत नाही असं. एकदा लग्न झालं ना की सगळं कन्फर्म होईल. तू लग्नाचं कन्फर्म कर. बरोबर म्हणते हा, ठीक आहे, मी बघतो, पण म्हणजे लगेच फिक्स नका पकडून, मी विचार करतो. हा प्लीज. नाही मी त्यांना शब्द दिला जायचं आपल्याला. अहो नाही डेपुटी असं नका करू. मला विचार चालू आहे, मी कन्फर्म केलं की तुला सांगतो ना मी. हे बघ, तुझं काय मनात आहे मला सांग. आणि बाबा काही गोष्टी योग्य वेळेला झाल्या चांगल्या असतात. वय निघून गेल्यावर उगाच काय उपयोग नाहीये. नाही मी सांगतो. सांग पटकन. विचार करा. काय लिपटिकचे पोरं ना लग्नाचं काय. तेजस भाऊजी इकडे या. काय म्हणता वहिनी? काय हो, काय बडबड करत चाललंय एखाद्या येड्या माणसासारखं? अहो काही नाही, गणगण आपली रोजची. काय काय गणगण्यावर तुमच्या माग? अहो सध्या फक्त लग्नाचीच गणगण मागं लागली. ते डेपुटी नाहीत का, हा डेपुटींनी मला एक स्थळ पाहिलं होतं. आता माझा पण बायोडाटा त्यांच्याकडे गेला, हा. तर मग त्यांच्याकडून मला मागणी आली, बाबा म्हणजे चांगला आहे मुलगा, तर मग करून टाकू आपण. अहो तुम्ही एवढे चांगले, काही हिंमत आहे का कोणत्या पोरीची नाही म्हणायची? नाही असं काही नाही. तुम्हाला एखादी पोरगी पसंत झाली पाहिजे हो. अहो कसं आहे, ती मुलगी काही वाईट नाही, चांगली ती पण मुलगी. पण काय आहे, मलाच असं मनासारखं व्यक्ती मिळावी असं इच्छा आहे, म्हणजे असं घाई नको वाटते करायला. आता मनासारखं म्हटल्यावर एका पोरीला 4 हात आणि 4 पाय तर राहणार नाही, 2-2च राहतील. मग अजून मनासारखी कशी पाहिजे? अहो तसं असतं वहिनी, म्हणजे असं असतं ना की एखादी मुलीसोबत आपलं सगळंच विचार जुळताय, ती दिसायला पण छान आहे, सगळ्याच गोष्टी म्हणजे असं सर्व गुण संपन्न जर सगळ्याच गोष्टी झाल्या असत्या तर ते तुमच्यात पण काहीतरी तसं पाहिजे ना. मला एक सांगा तेजस भाऊजी, तुमच्या मनात एखादी पोरगी बिरगी काय हो? तुम्ही फारच मन कावडत हो वहिनी. नाही तुम्ही एवढं सांगू लागले अशी काय म्हणतात ना, मन जुळले पाहिजे, हे जुळ, हे फक्त असे काही विचार असल्यावरच अशी पोरं बोलतात. अहो नाही, ऍक्च्युली तुम्ही बरोबर ओळखलं, आहे एक मुलगी मला आवडते. मग घ्या ना करून लग्न. अहो तसं नाही ना, पण मला असं कन्फ्युजन झालंय वहिनी, म्हणजे लव्ह मॅरेजच केलं पाहिजे किंवा अरेंज मॅरेज केलं पाहिजे, असं तो गुंता सुटत नाहीये. म्हणजे आता हे बघा, लव करा नाही तर अरेंज करा, पण मॅरेज करून घ्या. एकदा वय निघून गेल्यावर चांगला नाही वाटत, लोक विचार करायला लागतात. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला बघितलेलं स्थळ आवडलंय का ती पोरगी, का तुम्हाला जिच्यावर प्रेम करतात तीच पोरगी आवडती, तसं असेल तर तसं करून घ्या. डेप्युटीला सांगून द्या तुम्ही का कुठं स्थळ बघू नका बरं का, मला एक पोरगी आवडते आणि मी लव्ह मॅरेज करणार आहे, स्पष्ट जे आहे ते. कशाला कोणाला अडकून ठेवायचं? काय वाटतं तुम्हाला? नाही हे तुम्ही बरोबर बोलले वहिनी. मग? काय होतंय, माझ्या कन्फ्युजन मध्ये ना विनाकारण नावाची खराबी नको व्हायला. आणि त्यात आपले डेप्युटी म्हटलं तर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना सांगायचं असं का तुम्ही बघू नका,
ते विचार करतील ना का काही आता त्याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, दरवेळेस तो नाहीच सांगतो स्पष्ट सांगून द्यायचं काय ते. नाही बरं झालं तुम्ही आता विषय काढला वहिनी. मी आता बोलतो डेपुटींशी हा. आणि सध्या म्हणतो की मला लग्न सध्या करायचंच नाही. असं कशाला सांगता करायचंच नाही? अहो नाही म्हणजे अरेंज मॅरेज पेक्षा मग लव्ह मॅरेजच. मग लव्ह मॅरेज करायचं ना, मग त्यांना सांगून द्या ना मला एक पोरगी आवडती, मग ते त्या लग्नाचं तरी बघतील ना. आता त्यांच्याशिवाय लग्न होणार आहे का? नाही शक्य आणि मग तसं मी बोलून घेतो मग एकदा आणि क्लिअर करून घेतो तेच आणि करू लग्न. चिंता नका करू. करूनच घ्या. वय बघा तुमच्या वयाच्या पोरांना पोरं झाले आता. हा करतो येतो वहिनी परत मी. जा. हा डेपुटी हा बस अरे तेजस बस थोडं बोलत होतो तुमच्याशी. बोल ना. काय रे? ऍक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती पण कसं सांगू ते कळतच नाही मला. अरे कसं सांग ना. काय एवढं काय लाजू तुम्हाला? डेपुटी मला एक मुलगी आवडती आणि मला लग्न करायचं तिच्यासोबत. अरे मग बादरा हे आधी सांगायचं ना आम्हाला. हो तुझ्या घरच्याने तर फार बायोडाटा आणि ते माझ्याकडे दिला. तुमच्या नात्यात बघा 2-4 जणांना दिला मी. त्या पोरीच्या घरच्याला आवडलं होतं. नाही सॉरी डेपुटी. ऍक्च्युली मी तुम्हाला तेच सांगत होतो की त्या मुलीकडच्या सांगा फक्त की मी नाहीये तयार म्हणून. कारण मला नाही मुली खरंच खूप आवडते हो. आणि ऍक्च्युली तुमचा दोष नाही डेपुटी. माझंच कन्फ्युजन झालं होतं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. पण आता मला असं वाटतं की मी त्याच मुलीशी लग्न करतो. अरे पण मला पाडला तोंडवर तो आधी सांगायचं ना. तुझ्या घरच्याला सांगायचं ना. तुझ्या घरचे सगळ्यात बऱ्याच जणांना सांगून ठेवले, बायोडेटे देऊन ठेवलेत. पोराला पोरगी बघा. आता यांना सांगितलं आम्ही 2-3 दिवसांनी बघायला येतो म्हणून. नाही मी आता घरी पण जाऊन बोलणारच आहे गोष्ट. प्लीज तुम्ही तसं काही मनाला लावून घेऊ नका. पण मला तेच वाटलं की तुमच्या मनात नको राहिलं काय म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. बरं ठीक आहे बाबा लवकर सांगितलं. ते तरी निदान मोकळे होते. त्या पोरीला सांगत आता तुमच्या पोरीला दुसरं स्थळ बघा म्हणून. चालतं थँक्यू डेपुटी. चालतंय मी बोलून घेतो घरी. हा चालतंय. येऊ मग. हा जा. येस. श्याम्या काय रे? आता दुकानात तू सायकली बी ठेवायला लागला होय? नाही रे, मग अरे ते लेकर येते तर वांगा घे चॉकलेट घेईन त्यांना आता विसरून जाते सायकली इथंच. कोणाची काय मिठुली आता इथं आले घेऊन जाते. हा होय. मग मला देतो का? मी नेतो माझ्या पोराला. तुझ्या पोराला? अरे तुझी बायको तरी आहे, तुला पोरं तरी झालेत का? हा चालला पोराला घेऊन जायला. ए बायको नाही तर काय रे, ती इथं राहत नाही हे म्हण ना. आणि पोरं झालती पोरगी पण वारली. वय नाही इथं आल्या बायको. मग मी हा मग तव आहे ना नवी घेऊन देईन तुला सायकल. दुसऱ्याची कशाला आपलं घ्यायची त्याच्या सुकलेऊन झाला एकदम असं. नाही तसं काही नाही. डेपुटीकडे गेलो होतो आता. हा त्यांना सरळ सांगून टाकलं कायच की मला एक मुलगी आवडतील, मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. ती पप्पीवाली तुझ्या डोक्यात तेवढंच राहतं का? हा तीच तिचं माझ्यावर खरंच प्रेम आहे बरं का मनापासून. आणि डेपुटींनी मला ऍक्च्युली दुसरी मुलगी पाहिली होती. मग त्यांना मी सांगून टाकलं मला अरेंज मॅरेज करायचंच नाही, मला लव्ह मॅरेजच करायचं आणि हीच मुलगी मला आवडते म्हणून. चांगलं केलं त्याच्यातून. हा मग लव्ह मॅरेज सारखं सुख आहे का झाले? नाही मस्त प्रेमाची आपलं माहित असतं है की नाही? कसं फिरायला जाता येतं, मस्त मजा करता येते. ए लग्नाची बायको केली ना ती लाटणं फेकून हानी ती भाऊ. ती प्रेमाची केली ना आपलं प्रेमाचं लाटणं हानी. म्हणजे कसं तरी हल्लं तरी प्रेमाचं खरं आहे की नाही? तू चांगला निर्णय घेतला. तू ये ना लव्ह मॅरेजच कर. लव्ह मॅरेज सारखं सुख नाही रे. त्यामुळे त्यांना सांगून टाकलं. आता घरी पण सांगून टाकतो. मग घरी आता बोलतो ना गेल्यावर. हा सांगून टाक घरी बी. घरी मान्य आहे का? पण आता नाही ना, ते सांगावं लागेल ना. आता बघ त्यांचं असं की आम्ही म्हणू तीच मुलगी कर, पण मग त्यांना लव्ह मॅरेजचं सांगावं लागेल. नाही श्याम्या घरच्याचं बी ऐकायला पाहिजे. घरच्याच्या जर पुढे गेलं ना भाऊ टिकत नाही प्रेमाचे लग्न. आता आमच्या गावात माझ्या मित्राचं झालं त्यांचं टिकलंच नाही रे प्रेमाचं. त्या झाल्या म्हणतो ते बी खरं आहे ना. मला सांग जर तुझ्या घरून विरोध असेल आणि तू लव्ह मॅरेज केलं तुला घरातून काढून टाकतील ना. आधीच पायावर उभा नाही स्वतःच्या. नाही असं घरचे नाही करणार, मला घराबाहेर नाही काढणार, पण म्हणजे मला विचारावं लागेल त्यांना. आता घराबाहेर नाही काढणार? अरे डायरेक्ट इन्स्टिट्यूटून बाहेर काढते. आम्हाला नवताचा मुलगा असं किती प्रकरण झाली. काय सांगता तुम्ही? मग तू तर विचार कर, लव्ह मॅरेज सारखं लग्न केलं तर तिला सवय लागली असती. हॉटेलला घेऊन जा, फिरायला घेऊन जा, चांगलं खायला दे. आणि तू तुझ्याकडे पैसेच नाही म्हणलो कसं काय टिकणारच नाही ना. नाही टिकणार भाऊ. भांडणं तुमचे काय उपयोग मग त्या लव्ह मॅरेजचा? अरे यार पण असं कसं? मग मला ती मुलगी आवडती ना, मी कसं करू मग आता? नाही बाबा लव्ह मॅरेजच कर. आमच्या बायका बघ जरी भांडणं झाली तर लगेच संध्याकाळी गोड होतो आम्ही. आणि कसं शेवट अरेंज मॅरेज असतं. आई वडिलांनी सांगितली मुलगी केली ना तर डोक्याला ताणत नसतो. काही झालं तर म्हणता येतं आपल्याला. बरोबर आहे की नाही? हा मुद्दा खरा आहे तुमचा. मग नाही आणि वडीलधाऱ्या लोकांना अनुभव पण जास्त असतो. त्यामुळे त्यांनी पाहिलेली मुलगी उत्तमच असेल.
आणि तुझा निर्णय घे, म्हणजे आम्ही काय तुला बळजबरी करीत नाही. शेवट प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. मग आम्हाला काय तुमचं मला पटतंय आता खरंच. ऍक्च्युली मी ते असंच ओघावत निर्णय घेतला, पण आता डेप्युटीने सांगून बसलो मी. होय, हा ना. मग तू निर्णय घे लवकर, मग सांग त्यांना. जा डेपुटीला नवा. बरं झालं तुम्ही माझ्याशी बोलले आता. मी परत बोलतो आणि डेप्युटीने पण सांगतो. तसंच करा. येऊ मी. हा, ये 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 ये, काय पण आहे रे पोरग. वहिनी, काय होतं तेजस भाऊजी? काही नाही, ते आपलं मागं जे बोलणं झालं ना, तर मी डेप्युटींकडे गेलो होतो बरं का. ते लग्नाचं हा. सांगितलं का त्यांना? सांगितलं त्यांना सगळं की मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. बरं झालं तेजस भाऊजी. तुम्हाला सांगू का, कोणाला अडकून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हा. काय म्हटले मग ते? नाही, कर म्हटले ते असतील म्हटले अरे बिनधास्त. आधी सांगायचं ना, पण हरकत नाही म्हणे, कर तू, मी बोलतो म्हणे मुलीकडच्याशी. हा का? पण ऐका ना, आता काय झालं, मला ना ते जालन शामराव भेटले, तर त्यांचं असं म्हणणं आलं की तू म्हणजे अरेंज मॅरेज केलं कधी पण चांगलं आहे, कारण की मुलगी चांगली राहते, आपल्या धाकात राहते, लव्ह मॅरेजचं काही खरं नसतं वगैरे. तर मला ना असं कन्फ्युजन होतं मॅडम, काही कळतच नाही काय करावं. मला एक कळत नाही तेजस भाऊजी, तुम्हाला तुमची बुद्धी नाही का हो? तुम्ही स्वतःचा विचार नाही करू शकत का? तुम्ही डिसिजन घ्या ना विचार करून. संसार तुम्हाला करायचा आहे, त्या जालाला आणि शामरावला करायचा आहे का मला करायला यायचंय? नाही नाही, म्हणजे ते बरोबर आहे, पण मला एक सांगा ना, तुमचं काय झालेलं आहे? माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. आता आमचं कसं, आम्ही एकमेकाला, ते मला बघायला आले, एकमेकाला आवडलं, लगेच आम्ही हा सांगितलं आणि करून घेतलं लग्न. हा ना. हा, आणि आज सुखाने संसार चालू आहे, कोणाचं एक नाही दोन नाही. मग काय करावं, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज काही असं कन्फ्युजनच होत नाहीये. हे असं आहे. तुम्हाला एक सांगू का, हा. लव्ह मॅरेज तुम्हाला ती पोरगी आवडते, मला एक सांगा, हा. तुम्ही खरंच प्रेम करता का हो त्या पोरीवर? एवढं कन्फ्युज म्हटल्यावर प्रेम करणार पोरगा तर एवढं नाही नाही, confuse प्रेम होऊ करतो ना मॅडम, म्हणजे खरंच प्रेम करतो मी. आणि ती तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेवटपर्यंत तुमची साथ देईल का? आता लग्न झाल्यावर कसं आई वडील असतं घरात, बहीण असते, जॉईंट फॅमिली असते, तेवढ्यांना ऍडजस्ट करू शकते का? तेवढ्यांना समजून घेऊ शकते का? कसं असतं, ज्यावेळेस आपण प्रेम करतो ना, तेव्हा फक्त दोघंच असतो. कधी कॉल करा, कधी भेटा, काही काम नाही धाम नाही, वाटेल तसा वेळ दिला जातो. कारण त्यावेळेस आपण संडेच फिरतो, बरोबर. काही फॅमिली घेऊन फिरत नाही. पण लग्न झाल्यावर काही जिम्मेदारी असते. तुम्हाला पण आई वडिलांकडे बघावं लागेल, तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल, घरात आई वडिलांना सांगितले तिला पण ऐकावं लागेल, तुम्हाला ऐकावं लागेल. मग ती ऐकू शकते का? ती तेवढी जिम्मेदारी घेऊ शकते का? ते सांगा. समजून घेईल का ती? नाही नाही आणि सहसा लव्ह मॅरेज मधली पोरगी हेच म्हणते की तू लग्नाच्या अगोदर कसा होता, मला भेटायचा, मला वेळ द्यायचा, मला पाहिजे ते करून द्यायचा, पाहिजे ते घेऊ द्यायचा, आणि आता तुम्हाला नकोच म्हणतो, कोणत्या गोष्टीला वेळ देत नाही, पहिल्यासारखं राहिलं नाही. हे शब्द व्हायला लागतात आपण. नाही नाही वहिनी, तुम्ही बरोबर बोलताय. मला असं वाटतं ना की वडीलधाऱ्यांचं ऐकून अरेंज मॅरेज केलेलंच बरं राहील. कशामुळं, जर त्यांचं ना ऐकून मी जर लव्ह मॅरेज केलं ना आणि उद्या मला काही प्रॉब्लेम आला तर ते लक्ष पण घालणार नाही त्याच्यामध्ये. आणि शेवटी त्यांचा अनुभव आहे ना, म्हणजे मला वाटतं तेच बेटर राहील. सगळे जे सांगतायत ना, अरेंज मॅरेज करतो मी. हो, तुम्ही असा कसा विचार करता? आता अरेंज मॅरेज पण केलं तर उद्या पुढे चालून तुम्ही काय म्हणाल, नाही नाही तीच पोरगी चांगली होती. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा. काय कर, स्वतः डिसिजन घ्या, काय करायचं तुम्हाला नक्की. अरेंज करायचं का लव्ह करायचं? आणि मी सांगते म्हणून तुम्ही लव्ह मॅरेज पण करू नका आणि अरेंज मॅरेज पण करू नका. बरं, मी विचार करतो. हा, विचार करा. कारण लग्न आहे ते, आणि आयुष्यभर सोबत राहावं लागतं. त्याच्यामुळं निवड असलेली आयुष्याची आवड होईल असा संसार झाला पाहिजे. नाही तर आताची निवड आयुष्यभर डोक्याला ताणच होऊन जाईल सगळा. नाही नाही, तुम्ही बरोबर बोलले. हा. मी निर्णय घेतो काहीतरी. येऊ जा. घेतो. प्रवासाने पाय दुखत तेजस. अरे बस तुमच्याशी जरा बोलायचं होतं, पण कसं सांगावं तेच कळत नाही. आता सांगितलं ना, आता अजून काय सांगू तू? नाही नाही, मग सांगितलं ना मला तू. हा ते सांगितलं मी तुम्हाला. हा. पण ऐका ना, मला आत्ता कळालं की मी लव्ह मॅरेज नाही करत, मला अरेंज मॅरेज करायचं. काय 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 काय? हा ना, माझं जरा कन्फ्युजन झालं होतं. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की मला नाही करायचं, ती मुलीला सांगून टाका मुलीच्या घरच्यांना. पण नंतर मी विचार केला, मला 2-3 लोकांनी सांगितलं की अरे येड्या, लव्ह मॅरेज कुठे टिकत असतं का? त्यापेक्षा आपले वडीलधारी सांगतात त्याच मुलीशी लग्न कर, अरेंज मॅरेज कर, ते कायम टिकल. मग विचार केला की नाही, खरं आहे ना, म्हणजे अरेंज मॅरेज मध्येच चांगलं राहील मला वाटतंय. नको मग ते ऐका ना, तर त्या मुलीच्या वडिलांना सांगता का? तेजस, एक मिनिट डेपुटी, मला बोलू दे त्याच्याशी. बोला बोला. त्यांनी लय तुमचं बी पिंड खेळलाय तो, आणि लय ताण झालाय तुम्हाला त्याच्यामुळं. तू एक काम कर बाबा, तू लव्ह मॅरेज केलं काय आणि अरेंज मॅरेज केलं काय, तू कायम कन्फ्युजन मध्येच राहील. तू काय लग्न करू नको, बिन लग्नाचाच राह. हो नाही, तसं नाही, मला अरे मला सांग, तू येडा आहे का मी येडा आहे? मला तू मागाशी काय येऊन सांगितलं की तुम्ही सांगा की माझं लव्ह मॅरेज का, मला लव्ह मॅरेज करायचंय, तिथं अरेंज मॅरेज नको. बरोबर. हा, मी पाहुण्याला लगेच फोन केला, तुझ्या भरोश्यावर त्यांना कवर थांबू मी? नाही बरोबर आहे बेपटी, पण प्लीज एवढंच मला प्लीज माफ करा, पण त्यांची बोलून घ्या ना एकदा मला. अरे येडा झाला काय तू? भावला भावलीचा खेळ आहे काय? जत्रातून भावली आणली, मला ही पटली नाही, बदलून द्या.
आणि मला दुसरी हे करायची काय येडं झाला काय तू? अहो तसं नाही, मला ते कन्फ्युजन होतं ना, म्हणून मी तुम्हाला ते पटकन येऊन बोललो की मला नाही करायचं. पण मी नंतर विचार केला, मला 2-3 लोक म्हटल्यावर की खरं आहे ना, म्हणजे वडीलधाऱ्यांसोबत जर त्यांचं जर ऐकून लग्न केलं, उद्या मला काही अडचण डेप्युटी लक्ष घालतील ना कमीत कमी. मी यांचं म्हणजे असं मला तुला तुझं वैयक्तिक मत नाही करे, ह्यो काय म्हणला आणि त्यो काय म्हणला, लग्न तुला करायचंय ना? तुला स्वतःला सारा विचार करता येत नाही का? कन्फ्युजनच झालंय सगळं. पण तुम्हाला आता काय अडचण आहे बोला ना प्लीज. मला एक सांग, तुझं त्या पोरीवर खरंच प्रेम आहे का? टाइमपास करतो तू? नाही आहे ना प्रेम आहे डेप्युटी. प्रेम आहे म्हणून तिला म्हणतो का तू आता मला अरेंज मॅरेज करायचं? नाही म्हणजे प्रेम आहे, पण मला असं वाटलं की मग ते निर्णय चुकायला नको ना. आपला तरुणपणात कसं निर्णय माणूस पटकन घेतो आणि मग ते निर्णय चुकतात, म्हणून म्हटलं की तुम्ही सांगताय तर ते खरंच असेल. अरे काय निर्णय घेतो, काय करतो, काय तो बाजार लावला काय? पोर खेळत हा? अरे दादा, त्या माणसाला मी सांगितलंय फोन करून की त्या पोराचं लव्ह मॅरेज आहे आणि तुम्ही तुमची पोरीचं दुसरीकडे स्थळ जमवा. आणि त्या पोरीला घरच्यांनी सांगितलं असेल, ती कस काय तयार होईल तुझ्या संग लग्न करायला? म्हणजे तुम्ही बोलले पण? मग तुझ्या भरोश्यावर त्यांना सांगू का? पोर खेळ काय डोक्याला हात लावतो तू, काय बोलतो? अहो डेपुटी, पण ती पण चांगली मुलगी होतो, ते आता कसं करायचं मग? अरे तुला ती प्रेम करतो ती बी आवडती, घरच्यांनी दाखिली ती बी आवडती. 2 टप्प्यावर कसं काय पाय ठेवतो रे तू? एक ताळ्यात आणि एक माळ्यात. तुला एक सांगतो, एक काम करतो, तू आधी स्वतःचा जरा दिमाग आहे ना जरा शांत कर आणि हे कन्फ्युज व्हायचं सोड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं पोट भरण लग्न झाल्यावर या हिशोबाने काहीतरी कर. अजून तू स्वतःच्या पायावरच उभा नाही. तुझे घरचे म्हणत होते जाऊ त्या पोराचं लग्न झालं का हे होईल, काहीतरी नोकरी पाण्याला लागेल. मला सांग, तू जर असा कन्फ्यूज राहिला दादा, एकदा संसार चालू झाला ना, संसारात काय लागत नाही. आई बाबाच्या जेवर कवर राहणार तू, कवर खाणार आहे. आणि दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात करून आणायची म्हणजे आपल्या हातात दमडा पाहिजे ना. हा, आणि लव्ह मॅरेज जरी केलं तर त्या पोरीला तुला पोट भरायला लागणार नाही का? बरोबर आहे. नाही का आयुष्यभर तुमचं प्रेमाने पोट भरणार आहे? नाही डेपुटी, तुमचं खरं आहे 100%. मग? मी ना आता आधी करिअर तर करतोच, पण आता या मुलीचं ना कन्फ्युजन दूरच करतो, काहीतरी निर्णय व्यवस्थित घेऊन टाकतो. मुलीचं नाही, तुझं कर पहिल्यांदा. एक काम कर, तू आता गोंधळ करू नको. आपण त्या पाहुण्याला सांगितलंय, तिथे त्या जाऊ दे, एक पोरगी गेली म्हणून काही नाही बरं का. जर तुला ही पोरगी आवडत असेल, तुझ्या घरच्याला पसंत असेल, घरच्याला दाखव आणि मग निर्णय घे. पण माझं एक म्हणणं आहे, तू काय कर, आधी तू स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग लग्नाचा निर्णय घे. आणि चलबिचल करू नको. जर खरंच त्या मुलीवर प्रेम असेल तर तिला धोका देऊ नको. आणि जर तुला टाइमपासच करायचा असेल तर तिला नादी लावून नको ठेवू. तिचं संसाराचं वाटोळ करशील. तिला बी तुझ्या भरोश्यावर बसायची आणि ती लग्न करायची नाही लवकर. नाही डेप्युटी, मी आता काय करतो, करिअरवर फोकस तर करतोच आणि वडिलांशी बोलून नाही लग्नाचा पण विचार करतो, काय करता येईल मुलीसोबत. आणि नोकरी करिअर याच्या लागेल लय माग नको पडू. काहीतरी धंदा बिझनेस काहीतरी चालू कर, 2 रुपये येते ना घरामध्ये. आणि नोकरीत करायची म्हणले तर चांगले प्रयत्न कर. कष्ट केले ना तर आज बी नोकऱ्या आहेत, फक्त कष्ट करणाऱ्याला आहेत बरं का. कन्फ्युज नको राहू. नाही आणि आम्हाला नको कन्फ्युज करू. नाही डेप्युटी, आबा मी आता जातो आणि चांगला काहीतरी निर्णय घेतो. हा जा. आता निर्णय ना एक काम करतो, तू लग्न करायचंय ना, हो. आता तू एक काम कर, तुला पोरगी आवडती ना, हा मग घरी जाऊन वडिलांना सांग की मला ती पोरगी आवडती. आणि त्या पोरीला बी सांग, तू घरी सांग म्हणून. आणि दोघांच्या घरचे जर एकमेकाला राजी असतील तर लग्न करा, पळून जाऊन लग्न करू नको. नाही तर घरचे जिथं म्हणतील तिथं लग्न कर. आलं का डोक्यात आबाने काय सांगितलं ते? आलं लक्षात आबा. डेप्युटी, मी आता डोकं शांत ठेवतो आणि व्यवस्थित विचार करतो आणि मग निर्णय घेतो. आणि काय कर, गोंधळ डोक्यातला आधी बंद कर. Yes, yes. याचं त्याचं ऐकू नको, स्वतःच्या मनाने निर्णय घे. जा चाल हा चाल, ये. कन्फ्युज होऊ नको. काय काढायचंय बाबा तुला? काय काले आज जे पोरं आहेत ना, यांच्या डोक्यात निस्ता गोंधळ. या मोबाईल मुळे ना काय करावं काय हेच सुचना यांना. चला काहीतरी केलं पाहिजे.